CISF ट्रेड्समॅन भरती 2025 महाराष्ट्रातर्फे 1161 जागांसाठी CISF ट्रेड्समॅनची भरती आली होती मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये आणि फॉर्म भरणे सुद्धा त्या भरतीचे झालेले आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर जे CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीच्या ग्राउंडच्या तारखा या ठिकाणी जाहीर करण्यात आलेल्या आहे। ग्राउंडच्या तारखा या ठिकाणी आल्या, तर ग्राउंडची तारखी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या तारखेला ग्राउंड आहे तर हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि त्याचबरोबर CISF ट्रेड्समॅन भरतीमध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये ट्रेड टेस्ट सुद्धा असणार आहे ग्राउंड झाल्यानंतर, त्याचबरोबर आपलं फिजिकल सुद्धा होणार आहे, त्याचबरोबर आपला पेपर सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये होणार आहे। तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन मध्ये आपल्याला ट्रेड टेस्ट कशा प्रकारे द्यावं लागणार आहे, कारण की सर्वात जास्त जे मुलांनी फॉर्म भरलेले होते महाराष्ट्रामध्ये कुक पदामध्ये भरलं होतं आणि त्याचबरोबर सफाई कर्मचारी म्हणजे स्वीपर पदामध्ये जास्त विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते। तर यामध्ये आपलं ट्रेड टेस्ट कशा प्रकारे होणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे, ग्राउंडची सुद्धा तारीख मी तुम्हाला दाखवणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा, CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची जे या ठिकाणी ग्राउंडच्या तारखा या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये जे चालकचे सुद्धा यामध्ये काही जागा होत्या, तर CISF कॉन्स्टेबल ड्रायव्हरच्या यामध्ये जागा होत्या। तर ड्रायव्हरचे जे ग्राउंड आहे तर हे 15 सप्टेंबर पासून चालू होत आहे ड्रायव्हरचा ग्राउंड। आणि त्याचबरोबर आपण या ठिकाणी CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचं जर पाहिलं, यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहे महाराष्ट्रातील। तर CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन मध्ये तर आपल्या या ठिकाणी ग्राउंड होणार आहे 26 सप्टेंबर 2025 रोजी आपलं यामध्ये ग्राउंड होणार आहे, एक लक्षात ठेवा। तर आतापासून जो आपला ईमेल ID आहे, जो आपला रजिस्ट्रेशन नंबर आहे तो बरोबर या ठिकाणी लक्षात ठेवा, आपला जो पासवर्ड आहे तो बरोबर लक्षात ठेवा, कारण की ॲडमिट कार्ड घेण्यासाठी आपल्याला जावं लागणार आहे आणि त्या संदर्भात आपल्याला मेसेज सुद्धा येणार आहे। तर 26 सप्टेंबर पासून या ठिकाणी ग्राउंड चालू होत आहे, तर आपल्या महाराष्ट्रामध्येच आपल्याला ग्राउंड पाहायला भेटणार आहे। तर CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये काय असणार आहे, आपलं ग्राउंड असणार आहे, आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्या यामध्ये असणार आहे ट्रेड टेस्ट, आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये डॉक्युमेंटेशन, मेडिकल आणि पेपर सुद्धा यामध्ये असणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशी प्रोसेस यामध्ये आहे। तर CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये आपलं सर्वात अगोदर ग्राउंड आहे। तर उंचीचा जर आपण विचार केला तर उंची जी लागते CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन मध्ये पुरुष उमेदवारांसाठी 165 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवारांसाठी उंची 155 सेंटीमीटर लागते, छाती 78 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे, आणि ST कॅटेगरीचे असाल तर 162.5 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांसाठी लागते, आणि महिला उमेदवारांसाठी ST कॅटेगरीच्या 150 सेंटीमीटर उंची लागते, छाती 76 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर आपल्या यामध्ये भरलं पाहिजे। तर CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये ग्राउंड जे ठेवण्यात आलं आहे 1600 मीटर रनिंग पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आपल्याला मारायचे, आणि 1600 मीटर रनिंग जर आपण या ठिकाणी 6.5 मिनिटांमध्ये मारली तर आपण ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे, ठीक आहे। आणि 1600 मीटर रनिंगचा जो टाइम आपला 6.5 मिनिटापेक्षा जर जास्त झाला तर आपल्याला फेल केला जाणार, अपात्र केलं जाणार, 1 सेकंडनी सुद्धा यामध्ये काटल्या जाते मुलांना, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। कारण की आता जे नागपूरला CRPF सेंटरमध्ये BSFचं ग्राउंड होतं, तर त्यामध्ये सुद्धा एका सेकंडला मुलांना त्या ठिकाणी काटण्यात आलं होतं 1600 मीटर रनिंगसाठी, त्यामध्ये सुद्धा 1600 मीटर रनिंग होती 6.5 मिनिटांमध्ये, तर एका सेकंडला त्या ठिकाणी काटल्या जाते, 1 सेकंडला सुद्धा विचार केला जात नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं, महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग आहे, आणि 800 मीटर रनिंग आपल्याला 4 मिनिटांमध्ये मारायची आहे। ज्या पण महिला उमेदवार 800 मीटर रनिंग ह्या 4 मिनिटांमध्ये मारणार आहे तर त्या ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। आणि ज्या पण महिला उमेदवारांचा 800 मीटर रनिंगचा जो टाइम हा 4 मिनिटापेक्षा जर जास्त गेला, 1 सेकंड जरी जास्त गेला तर आपल्याला फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे जे यामध्ये आहे, एक लक्षात ठेवा, फिजिकल यामध्ये अशा प्रकारे असणार आहे, ठीक आहे। तर हे झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये ट्रेड टेस्ट असणार आहे। तर ट्रेड टेस्ट कशा प्रकारे असणार आहे, तर पहा कुकमध्ये जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर कुकमध्ये जे ट्रेड टेस्ट असणार आहे, तर आपल्याला स्वयंपाक करून दाखवावं लागणार आहे। भात झालं, त्याचबरोबर जे पोळी झालं, त्याचबरोबर मटणाची म्हणजे भाजी वगैरे, डाळ झालं, सांबार झालं, इडली झालं इत्यादी, आणि त्याचबरोबर अंड्याची सुद्धा भाजी तुम्हाला बनवून दाखवावं लागणार आहे, खीर सुद्धा बनवून दाखवावं लागणार आहे, हे काही पदार्थ आपल्याला बनवून दाखवावं लागणार आहे। बूट मेकर कॉबलरचं जे पद होतं त्यामध्ये पॉलिशिंग करावं लागणार आहे बुटाची, त्याचबरोबर हाताने ते टूलवर ठेवावं लागणार आहे, त्याचबरोबर आपल्याला कापून तो दाखवावं लागणार आहे, शिवून दाखवावं लागणार आहे, हे काही काम करावं लागणार आहे। आणि टेलरमध्ये जर पाहिलं, आपल्याला यामध्ये टेलरमध्ये माप घेता आलं पाहिजे, त्याचबरोबर आपल्याला त्यामध्ये वर्दी शिवता आली पाहिजे, त्याचबरोबर आपल्याला कापड त्या ठिकाणी कापता आलं पाहिजे, हे काही काम करावं लागणार
लागणार आहे। आणि बार्बरमध्ये जर पाहिलं तर केस कापता आले पाहिजे आपल्याला, कटिंग करता आली पाहिजे, त्याचबरोबर दाढी करता आली पाहिजे, केस कापता आली पाहिजे, ठीक आहे। तर त्याचबरोबर दाढीसुद्धा करता आली पाहिजे, ठीक आहे। तर हे काही आपल्याला बार्बरमध्ये काम करून दाखवावं लागणार आहे। आणि वॉशरमॅनमध्ये जर पाहिलं तर वॉशरमॅनमध्ये यामध्ये पाहिलं तर वॉशिंग ऑफ क्लोथ, त्याचबरोबर आयरनिंग ऑफ खाकी कॉटन, म्हणजे आपल्याला ते धुवून सुद्धा दाखवावं लागणार आहे वर्दी। त्याचबरोबर स्वीपर पदामध्ये जर पाहिलं, स्वीपरमध्ये भरपूर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे। तर स्वीपरमध्ये आपल्याला सफाई करून दाखवावं लागणार आहे। दोन्ही खोलीची आपल्याला सफाई करावं लागणार आहे, एका खोलीमध्ये नेलं जाणार आहे, सफाई करून दाखवायला, कारण की स्वीपर पदामध्ये भरपूर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला, कारण की यामध्ये काही लागलं नव्हतं, फक्त 10वी पासवरून फॉर्म भरता आला होता। तर स्वीपरमध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे, स्वीपर पदामध्ये आपल्याला संडासाचं या ठिकाणी साफसफाई दाखवून दाखवावं लागणार आहे, त्याचबरोबर बाथरूम साफसफाई करून दाखवावं लागणार आहे। तर हे काही काम आपल्याला स्वीपरमध्ये करावं लागणार आहे। आणि पेंटरमध्ये जर पाहिलं तर आपल्याला पेंटिंग त्या ठिकाणी काढून दाखवावं लागणार आहे, त्याचबरोबर सिग्नेचर करून दाखवावं लागणार आहे, ड्रायव्हिंग काढून दाखवावं लागणार आहे, आणि नॉलेज आपल्याला असलं पाहिजे कलरचं, ठीक आहे। त्याचबरोबर कार्पेंटरमध्ये जर पाहिलं तर हँडलिंग ऑफ टूल, कटिंग ऑफ वूड, त्याचबरोबर फिटिंग, पॉलिशिंग अँड फिनिशिंग ऑफ मटेरियल, त्याचबरोबर माळीमध्ये जर पाहिलं तर असे काही विविध प्रकारचे पद आहेत, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर अशा प्रकारे आपल्या यामध्ये काय असणार आहे, ट्रेड टेस्ट असणार आहे, ठीक आहे। आणि हे झाल्यानंतर आपलं काय असणार आहे, CSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये आपला यामध्ये असणार आहे पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, तर पहा यामध्ये जे सामान्य ज्ञानचे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 25, त्याचबरोबर यामध्ये बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर हिंदी व्याकरणचे यामध्ये 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, आणि इंग्रजी ग्रामरचे म्हणजे 2 पैकी आपल्याला निवडावं लागणार आहे, जसं SSC GD मध्ये आहे की नाही, हिंदी किंवा इंग्रजी ग्रामर त्या ठिकाणी आपण निवडू शकतो। तर अशा प्रकारे जे आपला यामध्ये पेपर असणार आहे, आणि 1.5 घंट्याचा टाइम भेटणार आहे, आणि पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे। तर पेपरमध्ये आपल्याला 100चे 100 प्रश्न या ठिकाणी टिक करून यायचं, कारण की पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे आपला या ठिकाणी CSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीचा पेपर असणार आहे। आणि त्यानंतर पेपर झाल्यानंतर आपलं काय असणार आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं, मेडिकल झालं, अशी प्रोसेस यामध्ये आहे। तर पहा CSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीचे या ठिकाणी ग्राउंडच्या तारखा आलेल्या आहे। तर आपल्याला या ठिकाणी ग्राउंडची तारीख लक्षात ठेवायची आहे, 26 सप्टेंबर 2025 पासून आपलं ग्राउंड या ठिकाणी सुरू होत आहे। तर आपल्या महाराष्ट्रामध्येच ग्राउंड असणार आहे, महाराष्ट्रामध्येच काही सेंटर भेटणार आहे, तर जास्त करून नागपूर सेंटर सुद्धा मुलांना भेटू शकते CRPFचं। त्या ठिकाणी जे दरवेळेस जेवढं पण ट्रेड्समॅनच्या भरती असते त्या ठिकाणी ग्राउंड त्या ठिकाणी असते, ठीक आहे। तर पहा चांगली ही भरती या ठिकाणी निघाली, CSF ट्रेड्समॅनची या ठिकाणी फिजिकलच्या तारखा या ठिकाणी आलेल्या आहे। तर आतापासून तयारी चालू आहे, 1600 मीटर रनिंग आतापासून चालू द्या मेन, कारण की 1600 मीटर रनिंगच यामध्ये इम्पॉर्टंट आहे, कारण की 1600 मीटर रनिंग जर आपण काढली तरच आपल्याला त्या ठिकाणी CSF ट्रेड्समॅनला आपला ट्रेड टेस्ट ठिकाणी द्यावं लागणार आहे। तर ग्राउंड यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे, 1600 मीटर रनिंग आपल्याला 6.5 मिनिटामध्ये काढायची, आणि महिला उमेदवारांना 800 मीटर रनिंग 4 मिनिटामध्ये करायची आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण प्रोसेस आहे CSF कॉन्स्टेबल भरतीची। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार। आजच्या दिवसात थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।